करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 8वा श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐक परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जानगा श्रवण निश्चयेसी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने बघा उत्तमाची सुरुवात ज्याप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात झाली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली आहे. मतच मानले श्रीमताचं, खुद्द भगवंताचं वचन. या बोधातून संपूर्णपणे दास घडला पाहिजे. म्हणून दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम 14 ब्रह्मांचा आणि त्यातला समास 8वा. बघा 8वायला सांगितलं आहे. कोणता समास? श्रवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रवण प्रत्यक्षपणे या विश्वामध्ये या कलियुगामध्ये श्रवण खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामध्ये संपूर्णपणे सामर्थ्य प्राप्त आहे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. ऐक परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जानगा श्रवण निश्चयसी. ऐक परमार्थाचे साधन. साधन कोणतं आहे? परमार्थाचं साधन कोणतं आहे? त्यातून आपल्याला समाधान प्राप्त होईल असं कोणतं आहे? तर ते तू जानगा श्रवण निश्चयसी. या विश्वामध्ये या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे परमार्थ बघा समर्थ म्हणतात परमार्थाचं जे साधन आहे त्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होते. ते साधन म्हणजे श्रवण. ते जाणून घेतलं पाहिजे. हा निश्चय आपल्या अंतरी असला पाहिजे. श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. बघा प्रत्यक्षपणे श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होत असते. अंतरी जर पाहायला गेलो तर वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. एवढी बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य ज्याप्रमाणे पुरवलं गेलेलं आहे. श्रवणे आतुडे भक्ती. श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते. म्हणजे काय? श्रवणे उद्भवे विरक्ती. अंतरीमध्ये वैराग्य उत्पन्न. समर्थांनी आपल्याला उत्तमाचं सांगितलं. ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि त्यामुळे श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. हे जे विषय वासना आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता हे 8 विषयांना प्रत्यक्षपणे नष्ट करायचं. श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होय दृढबुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. प्रत्यक्षामध्ये बघा आपण सर्व ज्ञान प्राप्त करण्यासाठी बरोबर की नाही कुठेतरी जात असतो की नाही. परंतु आपल्यामधला जो अज्ञान बाजूला सारलं की उरतं ते काय? ते ज्ञानच. म्हणून श्रवणे घडे चित्तशुद्धी. चित्ताला शुद्ध करायचं आहे. या मनाला संपूर्णपणे शुद्ध करायचं. श्रवणे होय दृढ बुद्धी. बुद्धीचा विकास करायचा आहे. बुद्धी आपल्याला दृढ करायची आहे. बघा ज्याप्रमाणे मन सांगेल ना त्याप्रमाणे बुद्धीसुद्धा त्याला साथ देत असते. परंतु जर मनाचा बघा मन आणि बुद्धी या दोघांवर संपूर्णपणे देह चालत असतो की नाही.
कारण इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. मन जसं सांगेल त्याचप्रमाणे बुद्धीसुद्धा साथ दे. आपल्याला एका क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल ठेवायचं आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला तळ्यात मळत होतं. एक प्रकारे मन साथ देतो पण बुद्धी साथ देत नाही. आपल्याला एखादं क्षेत्र निवडायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये जात असताना तळ्यात मळत होत असतं की नाही, मी कुठे जाऊ? मनाला प्रश्न विचारला तर मन साथ देतोय पण बुद्धी साथ देत नाही, कारण मला झेपेल का? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, श्रवणे होय दृढ बुद्धी. श्रवणातून आपल्याला बुद्धीचा विकास करायचा. दृढता आपल्यामध्ये कायम असली पाहिजे. श्रवणे तुटे उपाधी अभिमानाचे. बघा, अभिमानाची उपाधी. आता आपल्याकडे अभिमान काही कमी आहे? प्रत्यक्षपणे अभिमान आपल्या नसानसामध्ये भरलेला आहे. तो अभिमान प्रथमतः बाजूला सारला पाहिजे. कारण मीपणा आपल्यामध्ये येता कामा नये. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे वरे. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जोडे समाधान. बघा, श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो. ज्याप्रमाणे बघा, निश्चयाची पावती म्हणजे काय? तर श्रवण. देहसंबंधी ममता नाहीशी होते आणि अंतर्गत समाधान टिकून राहते. ज्याप्रमाणे श्रवणे अंतरी जोडे समाधान. समाधान कशामध्ये? तर श्रवणामध्ये. तर ते श्रवण आपल्या अंतरीमध्ये पेरलं पाहिजे. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशयो तुटे, श्रवणे होता पालटे, पूर्वगुण आपला. बघा, श्रवणातून संपूर्णपणे आशंका बाजूला सारल्या जातात. श्रवणातून संशय बाजूला सारलं जातं. श्रवण केल्याने संपूर्ण गोष्ट कायापालट होते. हाच संपूर्णपणे पाहायला गेलो तर पूर्वीचे गुण पलटतात. श्रवणाने शंकाचं निरसन होतं. ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये संशय उभा राहिलेला आहे, ज्याप्रमाणे चिंता उभी राहिलेली, ते सर्व नाहीसे होत असतं. म्हणून श्रवण खूप महत्त्वाचं आहे. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. आता बंधन कोणाला आहे? मनाला का बुद्धीला? प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर समर्थ म्हणाले, मन बुद्धीला नाही, तर सोडवायचं आहे ते या देहाला. कारण देह संपूर्णपणे अडकलेला आहे. या देहाला संपूर्णपणे काय करायचं आहे? तिथून सोडवायचं आहे. श्रवणे मीपण जाय, श्रवणे धोका न ये, श्रवणे नाना अपाय भस्म होती. बघा, श्रवणे मीपण जाय म्हणजे काय? आपल्यामध्ये मीपणा येतो. मीपणा आल्यावर संपूर्णपणे आपण विसरतो की नाही? बरोबर की नाही? एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, एखादी गाडी आहे, एखादा बंगला आहे, एखादा बँक बॅलन्स आहे, एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, परंतु ती गोष्ट इतरांकडे नाही आहे, तर आपल्यामध्ये मीपणा येतो की नाही? गर्व असतो, अभिमान असतो. ज्याप्रमाणे मीपणा आलेला आहे तो जायला हवा. श्रवणे धोका नाही. बघा, श्रवणे नाना अपाय भस्म होते. श्रवणाने मी पण नाश पावते की नाही? कारण माझं आणि भ्रांतीचं बदल. आता आपण काय घेऊन जाणार आहोत का? येताना पृथ्वी तलावर रिकाम्या हाताने आलेलो आहोत, जाताना सुद्धा रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग अहंकार आपल्यामध्ये कशाला पाहिजे? ज्याची सोन्याची लंका होती तो रिकाम्या हाताने गेलेला आहे. त्याचा अभिमान त्यालाच शेवटी नडायला लागला की नाही? बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे आपल्याला जो श्लोक प्राप्त करून दिलेला आहे, मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. म्हणून श्रवणाने जो मीपणा असतो तो नाश पावतो, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो आणि नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची.
जे आपण कार्य करणार आहोत ते कार्य करत असताना बघा, प्रत्यक्षपणे आपण लग्नाची पत्रिका असते बघा, त्यामध्ये आपण काय लिहित असतो? कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत, लिहितो की नाही? एखाद्या कार्याची सुरुवात आपण कशाने करतो? तर श्री गणेशाने करतो की नाही? श्री गणेशाय नमः. म्हणजे ते कार्य कधी पूर्ण होतं आपल्याला सुद्धा माहीत पडत नाही, कारण कार्य करविता तो आहे ना. श्रवणे लागे समाधी आणि श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची. म्हणून नाशिवंत नाही तर शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती होते. आपल्याला जो आनंद आहे, समाधान आहे, तो आपल्याला क्षणिक असतो, परंतु जी शाश्वती आपण टिकवणार आहोत ती शेवटपर्यंत आपल्याला टिकवायची. सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवणे होई जे आपण तदाकार. बघा, संतांच्या सानिध्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण जर घडले तर आपण अर्थाशी एकरूप होतो. ज्याप्रमाणे आपण बघा देवाची भक्ती करत असतो, देवाची उपासना करत असतो, देवाच्या नामस्मरणामध्ये आपण राहत असतो, त्यावेळी आपल्याला देह संपूर्णपणे त्याच्या चरणाशी एकरूप असला पाहिजे. आपण देवाची भक्ती करत आहोत, शरीराने आपण देवाच्या समोर बसलेलो आहोत, परंतु मन चंचल आहे, भलतीकडेच धावत असतो. म्हणून संपूर्णपणे एकाग्र करून या मन समर्थ म्हणाले, बळेची धरण्याचा. बरोबर नाही? म्हणून सत्संगवरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवणे होई जे आपण तदाकार. संतांच्या सानिध्यात बघा, ही सर्व भूमी संतांची. अध्यात्म निरूपणाचे श्रवण घडलं तरच आपण एकरूप होतो की नाही. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटवून जाती. श्रवणाने संपूर्णपणे ज्ञान प्राप्त होतं. त्याचप्रमाणे विषयांकडे जी ओढ आहे ती कमी होते. आपला देह संपूर्णपणे विषय वासनेमध्ये अडकलेला आहे. त्या विषयापासून आपल्याला बघा, ज्याप्रमाणे एखादा काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या विषयांमध्ये अडकलेला देह त्यातून बाहेर काढायचं आहे, त्यातून सोडवायचं आहे. जा सद्गुरूशी शरण. म्हणजे त्या मनाची संपूर्णपणे विषयाकडे जी ओढ आहे ती बाजूला सरली पाहिजे, ती कमी करता आली पाहिजे. म्हणून त्यासाठी श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. नुसतं श्रवण करून सुद्धा फायदा नाही, तर श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास करता यायला हवा. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रवळे, श्रवणे वस्तू निवळे साधकांचे. श्रवणी बघा, प्रत्यक्षपणे सारासार विचार आपण बसल्या जागी विचार करत असतो, परंतु तो विचार करत असताना आपण कसला विचार करत आहोत हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे ज्ञानाची वृद्धी वाढते आणि अखेर आत्मवस्तूची प्राप्ती होते. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे. श्रवणातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्रबळ असतं. श्रवणे वस्तू निवळे साधकांचे. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. बघा, प्रत्येक ओवीमध्ये श्रवणे 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 का महत्त्व दिले? कारण या पृथ्वी तलावर कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे मनुष्याला श्रवण खूप महत्त्वाचं आहे. कारण श्रवणाने सद्बुद्धी आपल्या बघा देहामध्ये संपूर्णपणे बुद्धी चढून गेलेली. आपण बुद्धीचा वापरच करत नाही आहे. त्या बुद्धीचा वापर आपल्याला करता यायला हवा. आपल्यामध्ये वाईट विचार येत असतात, कुबुद्धी. बघा, विचार करा. नाही ते विषय वासना आपल्या मनात येत असतात, नाही ते विचार आपल्या मनात येत असतात. मग चांगले विचार कधी येतील? चांगली संगत असेल तरच ना. म्हणून श्रवणे सद्बुद्धी लागे. श्रवणातून विवेक जागला पाहिजे. कुठेही जा, परंतु विवेकच इथं गेला पाहिजे.
श्रवणे मन हे मागे भगवंतस. मनाच्या तोडून ओढी. आपण मनाच्या मागे धावायचं नाही आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे मन हा समर्थांच्या चरणी असेल, देवाच्या चरणी असेल, परमेश्वराच्या चरणी असेल तर आपल्याला कुठेही धावायची गरज नाही. नाहीतर आपला देह हा वनवन करत फिरत असतो. परंतु प्रत्यक्षपणे श्रवण जर असेल तर वनवन करायची गरज भासणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले बघा, श्रवणाने सद्बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागतो. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहोटे, श्रवणे धोका आटे एकसरा. श्रवणाने कुसंगती सुटते, जी वाईट संगत आहे ती सुटते की नाही. संगतीने संगत वाढत असते, चांगली संगत असो किंवा वाईट संगत असो. परंतु ज्याप्रमाणे आपले मित्र आहेत बघा, चांगले संगत आणि वाईट संगत शिकवायला लागत नाही. वाईट शब्द, वाईट शिव्या प्रत्यक्षपणे शिकवायला कुठे लागतात का? नाही ना. म्हणून प्रत्यक्षपणे समर्थ नाही, श्रवणे कुसंग तुटे, काम विकार कमी होऊ लागतो आणि त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात. म्हणजे काय? कारण प्रत्यक्ष श्रवण अंतरी आहे. एखादं कार्य करत असताना नाही आहे हे आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे. मग ते कार्य करत असताना आपल्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे श्रवण अंतरी आहे ना. म्हणून ज्या प्रकारे बघा रस्त्यातून जात असताना गाडीला नियंत्रण करण्यासाठी मध्ये स्पीड ब्रेकर असतो की नाही, त्याचप्रमाणे सुद्धा बघा आपण एखाद्या विषय वाचनेमध्ये अडकत असताना अगोदरच आपल्याला अलर्ट, संपूर्णपणे सावधपणे कोण जागृत करतं? ते श्रवण. श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्बुद्धी वासे निश्चयात्मक, श्रवणे सद्वस्तू भासे. ज्याप्रमाणे मोह बघा, मोह कशामध्ये येते? आपण लोभामध्ये अडकलेलो आहोत. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे जर विचार केला, हा देह मोहामध्ये अडकलेला आहे. विचार प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी येतच असतं. आपल्या गळ्यामध्ये, आपल्या हातामध्ये पाहायला गेलो तर सोन्याची चैन असतं, हातामध्ये ब्रेसलेट असतो. बघा प्रत्यक्षपणे आपल्या गळ्यामधली जी चैन असते, बरोबर की नाही, त्यामध्ये आपल्याला काय येतं? मीपणा येतो, अभिमान येतो. ते दाखवण्यासाठी आपण शर्टाचे 2 बटणं उघडे ठेवतो की नाही, की लोकांनी माझ्याकडे पाहावं. हातामध्ये ब्रेसलेट आहे, अंगठ्या आहेत, तोच सारखा हात आपण इकडे तिकडे फिरवत असतो. कारण का? लोकांची नजर, लोक माझ्याकडे पाहावीत म्हणून. परंतु हा मोह प्रत्यक्षपणे बघा बळी पडतो की नाही. मीपणा, कारण नाशिवंत आहे, नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पावय कदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानी दे श्री गजानन. सोन्यासारखा देह आहे, किंमत कधी आहे? या शरीरावर संपूर्णपणे परिधान केलंस तरच ना. म्हणून शरीराची किंमत करता यायला पाहिजे, या देहाची किंमत करता यायला हवी. प्रत्यक्षपणे बघा प्रतिभा आणि ज्याप्रमाणे आत्मवस्तूचं निश्चयात्मक ज्ञान होतं, श्रवणे सद्वस्तू असे निश्चयात्मक निश्चय असला पाहिजे. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पावीचे निवृत्ती अचल पद. बघा श्रवणाच्या योगी उत्तम गती मिळते, शांतीचा लाभ होतो. आपण बघा प्रत्यक्षपणे घराच्या उंबरठ्यावर स्टिकर लावतो की नाही, सुख शांती समाधान, परत शुभ लाभ. परंतु त्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून कटकटी असतात, पाहायला मिळतं, बरोबर की नाही. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, इसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षपणे या देहाचा भाग चालतो. सकाळी उठल्यापासून या देहाची कटकट सुरू असते. परंतु शांती कधी?
घरावर नाव आहे शांती निवास, परंतु सकाळी उठल्यापासून कटकटी आहे. परंतु श्रवणाच्या योगे उत्तम गती प्राप्त होते. प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. उत्तम गती केव्हा प्राप्त होईल? बघा, प्रत्यक्षपणे आपण कार चालवत आहोत, गाडी चालवत आहोत. ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ना, ब्रेक चांगले असतील, क्लच, एक्सिलेटर, गाडीचं संपूर्णपणे इंजिन, पेट्रोल, डिझेल, CNG बरोबर आहेत का, कितीचा लिमिट देते, हे सर्व काळजी आपण जर घेत असू, प्रत्यक्षपणे जर सर्व गोष्टींची माहिती असेल, तरच ती गाडी बरोबर ॲव्हरेज देत असेल, तरच गती प्राप्त होते की नाही. त्याचप्रमाणे जर या देहाला संपूर्णपणे श्रवण उत्तमाचं झालं, श्रवणाचं मनन आणि मननाचं निजध्याचं उत्तमरित्या झालं, तर उत्तम गती प्राप्त होणारच की नाही. आणि त्याचप्रमाणे शांतीचा लाभ मिळणारच आहे. आपण पूजेला जात असतो, घरामध्ये सर्वजण सांगतात आता तुमच्या घरामध्ये शांती लाभेल, परंतु शांती बोलून नाही होत, त्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. म्हणून वृत्तीरहित परब्रह्माची प्राप्ती होते. श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवनदीच्या प्रवाही तरणोपाये श्रवणे. बघा, श्रवणासारखं सार नाही आहे. श्रवणाने सर्व काही प्राप्त होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरून जाण्यास श्रवण हाच एक उपाय आहे. समर्थ म्हणाले, पोहणाऱ्याच गुसका काढतो, दुसऱ्यांची कैसा काढू पाहतो. विचार करा, एखाद्याला पोहता येत नाही आहे, त्यानेच उडी मारली, तो दुसऱ्यांना काढेल का? नाही आहे. त्याचप्रमाणे श्रवण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या कलियुगामध्ये श्रवण खूप गरजेचं आहे. कारण संकट ज्यावेळी येतं, प्रसंग ओढवतं, या संपूर्णपणे देहावर ज्या अडीअडचणी येत असतात, त्यातून बाहेर काढण्यासाठी काय आहे? श्रवणच आहे. श्रवणासारखं सार नाही आहे, बरोबर की नाही. श्रवणाने सर्व काही प्राप्त होत असते. जी काही मागणी असेल, जे आपण देवाकडे मागणं करत असतो, ते नक्कीच पुरवठा होत असतं. म्हणून प्रत्यक्षपणे भवनदीच्या प्रवाही तरणोपाय श्रवण. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभ सर्व काही. आता नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. नवविधा भक्ती बघा, कोणती नवविधा भक्ती दिली आहे ना आपल्याला समर्थाने? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, ही नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. यातूनच भजनाचा आरंभ श्रवणानेच होतो ना. प्रथमतः काय दिलेले आहे? श्रवणच दिले. श्रवण नंतर कीर्तन दिलेलं आहे, नंतर विष्णुस्मरण दिलेलं आहे, नंतर पादसेवन, अर्चन, वंदन, ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे श्रवणाने सुरुवात केलेली आहे, त्याचप्रमाणे विद्या, कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणाने आपोआपच सर्व काही घडत असते, बरोबर की नाही. आपण एखादी कथा ऐकतो की नाही, त्या कथेला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. परंतु कोणीतरी आपल्याला गोष्ट सांगत आहे आणि त्या गोष्टीला जर बघा सुरुवात केलेली आहे, परंतु मध्य नाही आणि शेवट नाही, तर ऐकल्याला मजा येईल का? नाही ना. म्हणून श्रवण हे उत्तमच आहे. श्रवणातून बघा प्रत्यक्षपणे देह 84 लक्ष योनी, ज्याप्रमाणे बघा 84चा फेरा फिरून हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विन घडे प्राप्ती, हे तो सकाळांचा प्रचिती प्रत्यक्ष आहे. कसा भाग दिलेला आहे? प्रपंच असो वा परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच नाही. म्हणून प्रपंचामध्ये, संसारामध्ये, परमार्थामध्ये श्रवण करणं खूप गरजेचं आहे. संसारामध्ये सुद्धा आपण बघा, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीरे घडी न घडी. संसारामध्ये सुद्धा आपण बघा कार्य करत असताना श्रवण करणं खूप गरजेचं आहे. कारण संसार उत्तमाचा चालवण्यासाठी, चालण्यासाठी श्रवणाची खरी गरज आहे. ज्याप्रमाणे बघा सायकल असते, सायकलला 2 चाकं असतात की नाही. एक चाक जर उत्तमाचा चालत असेल परंतु दुसरा नसेल तर चालेल का? हो, नाही ना. दोन्ही सायकल उत्तमाची, दोन्ही चाकं उत्तमाची असेल तरच सायकलला उत्तम वेग येईल. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे?
प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विन न घडी, हे तो सकळांचं प्रचिती प्रत्यक्ष आहे. श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. या सर्व गोष्टींचा अनुभव सर्व लोकांना येत असतो. म्हणून प्रपंच आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. ऐकले विन कळेना, हे ठाऊकी आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाआधी. बघा, प्रत्यक्ष पण ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा. आपण काय करतो बघा, भाग कसा दिलेला आहे. कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, एखादी कर्ता व्यक्ती असते, एखादी आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठी व्यक्ती असते, ते आपल्याला सांगत असते. परंतु आपण काय करतो, आपण त्यांचं ऐकत नाही. आपण बोलतो अरे तुम्ही त्याच गोष्टी सांगता. परंतु ऐकल्याविन कळे ना, आपण ती गोष्ट ऐकतो पण ऐकल्यानंतर ती गोष्ट करत नाही आहे आणि केल्यानंतर सुद्धा वळत नाही आहे. म्हणून ऐकले, कळले आणि वळले म्हणजे काय, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास ज्यावेळी घडेल त्यावेळी संपूर्णपणे कार्य व्यवस्थित सुरळीत पार पडेल. हे ठाऊक आहे जना, हे लोकांना माहिती आहे. जर मी ऐकल्यानंतर कळल्यानंतर वळलं तर प्रत्यक्षपणे कार्य उत्तमच होईल. परंतु त्या कारणी मूळ प्रयत्न श्रवण आहे. म्हणून त्यासाठी काय करता यायला पाहिजे, प्रयत्न आहेत पण त्या प्रयत्नांना यश प्राप्त करण्यासाठी श्रवण खूप गरजेचं आहे. म्हणून कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही, हे सर्व लोकांना माहीत असतंच. त्यामुळे कशासाठीही जे प्रयत्न केले त्यांच्या मुळाशी श्रवण असतं. आधी श्रवण घडते मग प्रयत्न केले जातात. जे जन्मी ऐकलेची नाही ते संदेह पडी. बघा, पडी जे संदेही म्हणून या दुजे काही साम्यता न घडी. ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलंच नसतं त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखं त्याच्याशी बघा प्रत्यक्षपणे साम्यता असणारं दुसरं काहीच नाही. आपल्याला या जन्मामध्ये आपण सर्वांच्या कथा, सर्वांच्या गोष्टी ऐकत असतो, परंतु आपला देह त्या विषय वासनेमध्ये अडकलेला नाही. जे कार्य आहे, जी संगत आहे ती उत्तमाची. म्हणून बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता कार्य न चाले. म्हणून कार्य उत्तमाचं चाललं पाहिजे. कार्याचा श्री गणेश आपण उत्तमाचा करतो की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. अनेक साधनासंबंधी विचार केला तर श्रवणासारखे सर्वोत्कृष्ट साधन दुसरं नाही हे कळून येतं. खरोखरच श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडूच शकत नाही. बघा, प्रत्यक्षपणे एखाद्या कार्याची आपण सुरुवात श्री गणेशाने करतो की नाही. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत यारा गावाचा. म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिला. न देखता दिनकर, पडे अवघा अंधकार, श्रवणे विन प्रकार तैसा हो. जसा सूर्य उगवला नाही तसा सर्वत्र अंधकाराचेच साम्राज्य असते, तसाच प्रकारे ना सूर्य कधी उगवायचा राहिला का हो. ज्यांना जो कार्य दिलेला आहे ते कार्यामध्ये तत्पर आहेत की नाही. मग आपला ध्येय तत्पर राहत नाही आहे. आपल्याला सांगितलेलं आहे श्रवण करणं खूप गरजेचं आहे, परंतु आपण श्रवणाकडे लक्ष देत नाही आहे. ज्याप्रमाणे सूर्य चंद्र बघा प्रत्यक्षपणे ते त्यांच्या कार्याला हजर राहतात की नाही. सूर्यासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार, साष्टांग भाग. कधी दिवसामध्ये कधी रात्र झाली का, रात्रीचा कधी दिवस झाला का, असं कधी पाहायला मिळालं का नाही ना. म्हणून कैशी नवविधा भक्ती, कैशी चतुर्विधा मुक्ती, कैशी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विन न कळे. बघा, नवविधा भक्ती कशी करावी आणि चतुर्विध मुक्ती कुठल्या आहेत. स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सहज स्थिती कशाला येते हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. आता सायुज्य मुक्ती संपूर्णपणे आपल्यामध्ये हवी की नाही. म्हणून सायुज्य मुक्तीचा निश्चय बोलीला असेल. प्रथम पहिल्या समासामध्ये आपल्याला श्रवण प्राप्त करून दिले की नाही. म्हणून न कळे षटकर्मा चरण, न कळे कैसे पुरशरण,
न कळे कैसे उपासना विधियुक्त. ज्याप्रमाणे बघा आपण होम हवन करत असतो, पठण करत असतो, कीर्तन करत असतो. आता पुरस्चरण म्हणजे काय? न कळे कैसे पुरस्चरण. तसे विधियुक्त उपासना कशी करावी, सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाही. आपण उपासनेला बसत आहोत. उपासनेला देह बसला की संपूर्णपणे त्याला झोप येत असते, कंटाळा येत असतो, जांभई येत असते. परंतु त्याला टी व्ही बघायला सांगा, त्याला मोबाईल द्या, बघा प्रत्यक्षपणे येईल का जांभई? नाही ना. येईल का झोप? होऊच शकत. कारण प्रत्यक्षपणे बघा, ज्याप्रमाणे न कळे षडकर्माचरण, न कळे कैसे पुरस्चरण, न कळे कैसे उपासना विधियुक्त, हे श्रवणाशिवाय कळत नाही. म्हणजे भाग कसा दिलेला आहे. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन न कळती. बघा, नाना व्रत नाना दाने, नाना तप नाना साधनं. किती प्रकारची तप आहेत, किती प्रकारची साधनं आहेत, नाना प्रकारचे योग आहेत. परंतु हे यांचं ज्ञान श्रवणाशिवाय होऊ शकत नाही. नाना विद्यापिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विन न कळे. ज्या प्रकारे नाना विद्या आहेत, 14 विद्या 64 कळा, नाना तत्वांचं शोधन, नाद कला ब्रह्मज्ञान, यापैकी काही श्रवणाशिवाय कळत नाही. 18 भार वनस्पती, ऐका जळे प्रबळती, ऐका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. 18 भार वनस्पती, त्यांची वाढ एका जळामुळेच होते की नाही. म्हणून सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासूनच होते. आपल्याला पाणी लागतं की नाही, का पाणी लागत नाही? प्रत्येक मनुष्य देहाला, प्रत्येक बघा, भूचर असो, खेचर असो, वनचर असो, जलचर असो, प्रत्येकाला पाण्याची गरज आहे. कारण जो जीव प्राप्त झालेला आहे त्याला पाणी लागणारच आहे. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. 18 भार वनस्पती, त्यांची वाढ जलामुळेच होते ना. आपण निसर्ग पाहतो, परंतु त्या निसर्गांना पाणी लागतं की नाही, की नाही लागत. त्यांची वाढ कशी होईल? त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे श्रवण पाहिजे की नाही, तरच आपला विकास होईल. विकास म्हणजे काय? प्रगती होत जाईल. सकळ जीवांस एक पृथ्वी, सकळ जीवांस एक रवी, सकळ जीवांस वर्तवी एक वायू. बघा, प्रत्यक्षपणे एकच वारा आहे, एकच हवा आहे. सकळ जीवांस एकच रवी आहे, एकच सूर्य आहे की नाही. सकळ जीवांस एकच पृथ्वी, या पृथ्वी तलावर जन्म झालेला आहे. सर्व जीवांना आश्रय एका पृथ्वीचाच असतो. कारणे काय? नाही आहे. सर्वांना प्रकाश देणारा सूर्यही एकच आहे आणि सर्व प्राण्यांचं चलन वलन करणारा वायूही एकच आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. आकाशात पतितम तोय यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. सकळ जीवांस एक पैस, जयास बोलीजे आकाश, सकळ जीवांचा वास एक परब्रह्म. सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो आणि सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. तैसे सकळ जीवांस मिळन, सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांचे. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असं एक साधन म्हणजे श्रवण, हेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण करणार आहे. बघा, पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. ज्याप्रमाणे आपण निसर्ग पाहत असतो, त्या निसर्गाकडून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं की नाही? नक्कीच. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता येतं. परंतु एकच असं मनुष्य देह आहे की आपल्याकडून कोण काय शिकणार आहेत का? बरोबर आहे की नाही? आपला देह संपूर्णपणे 84 लक्ष योनी फिरून आलेला आहे. म्हणून आपण प्रत्येक प्राण्याचा आवाज काढत असतो.
प्रत्येक पशुचा आवाज काढू शकतो. का? कारण आपण त्या जन्मातून आलेलो आहोत. आपण एखाद्या कुत्र्याला सांगा, एखाद्या मांजरीला सांगा आपल्यासारखा आवाज यायला नाही येऊ शकत. बरोबर आहे की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे? तैसे सकळ जीवांस मिळून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणीमात्रांचे. सर्व प्राणीमात्रांचं कल्याण बघा प्रत्यक्षपणे एकच साधन, ते म्हणजे श्रवण. प्राणीमात्रांवर दया करता यायला हवी. बघा आता ऊन सध्या जास्त आहे की नाही, आपण त्यांची झाडं, झाडांवर असणारी घरटं ते तोडतो की नाही? आपल्याला लगेच आनंद होतो. परंतु त्यांचा निवारा तोडल्यावर सर्व आपण झाडं नाहीशी करतो, पर्यावरणाचा ऱ्हास करतो. डोंगरचे डोंगर जातात. मग ती प्राणी कुठे राहणार? पशुपक्षी राहणार कुठे? मग ते आपल्या बिल्डिंगच्या इथे येतात की नाही, घराच्या इथे येतात. मग ते खिडकीच्या बाजूला बसले विसाव्यासाठी, विश्रांतीसाठी, थंडाव्यासाठी. मग तिथून आपण हाकलवून देतो. मग काय आपण शिकलो? आपणच त्यांचे घर तोडायचे, आपणच त्यांचा निवारा तोडायचा. आणि आपल्या इतर ज्या वेळी येतात त्यांना आपण पाणी न देता, बघा पाणी पिण्यासाठी येतात ना ते, की कुठेतरी मला शांत समाधान प्राप्त होईल. परंतु नाही ना. बघा एखाद्या गाडीखाली कुत्रा असतो, एखादा प्राणी असतो. कशासाठी? तर ऊन लागतं त्यासाठी, विश्रांतीसाठी. बरोबर की नाही? सावलीमध्ये. परंतु आपला देह शांत बसणारा नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले श्रवण खूप गरजेचं आहे. हातामध्ये लगेच दगड मिळाला की मारलाच पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षपणे कसा भाग दिले. नाना देश भाषामते भूमंडळी असंख्याते, सर्वांस श्रवणा परते साधनेची आहे. पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य आहेत. पण श्रवणासारखं दुसरं साधनच नाही ना. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये बोला, पृथ्वीवर अनेक देश आहेत, त्या देशामध्ये अनेक प्रकारची भाषा बोलली जाते. परंतु त्या भाषेमध्ये जर त्या प्रकारचा संवाद असतो. परंतु तेच पुस्तक वाचलं, तेच ग्रंथ वाचले की त्यांचे श्रवण, त्यांचा अर्थ एकच होतो. ते मराठीतून इंग्लिश, हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नडी, साऊथ इंडियन, म्हणजे प्रत्येक भाषामध्ये बघा वेगवेगळ्या भाषेतून अर्थसुद्धा हा एकच होतो की नाही. म्हणून श्रवणासारखं दुसरं साधनच नाही. श्रवण घडे उपरती बद्धाची मुमुक्ष होती, मुमुक्षचे साधक अति नेमेसी चालते. श्रवणाने उपरती होते व बद्ध असतात ते मुमुक्ष होतात. आणि मुमुक्ष असलं की बघा बद्धची होती ती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गी. साधकांचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळांचे ठाऊके. जे साधक असतात त्यांच्या ठिकाणीच प्रबोध मानतो आणि निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन जे सिद्ध होतात हे तर सर्व लोकांस प्रसिद्ध आहे. ठाईचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तात्काळ श्रवणाचा. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात. असा हा श्रवणाचा अधिकार आहे. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तोच श्रवणाने पुण्याच्या प्राप्त होतो. बघा आपल्यामध्ये आपल्या अंतरी अनेक प्रकारचे विचार येत असतात. त्या विचारातून बघा पाप वाढतात की पुण्य वाढतं हे आपण पाहतो नाही. विचार जर केला तर चांगले विचारसुद्धा येतात आणि वाईट विचारसुद्धा येतात. परंतु असा हा श्रवणाचा अगाध महिमा आहे, त्याचे यथार्थ वर्णनसुद्धा करता येत नाही. कारण तिथून आपल्याला सुटायचं आहे. बरोबर की नाही? मोक्ष प्राप्ती दिलेली आहे. कारण तिथून आपल्याला मोकळीक आहे हा निश्चय आपल्या अंतरी असला पाहिजे.
तीर्थव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नव्हे हातीच्या हाती सप्रचित श्रवणे. बघा, तीर्थयात्रा, व्रते वगैरेंची फलश्रुती भविष्यकाळात फळ देणारी असते. समर्थांनी बघा भविष्यकाळात नाही तर आत्ताच या वर्तमान काळात आपल्याला सांगितलेलं आहे. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. जे काय तू काय करणार आहेस ते वर्तमान काळातच तुला प्राप्त होणार आहे. आत्ताच या क्षणाला काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपलीसाठी. पण श्रवणाचं तसं नाही ना, त्याचे फळ हातोहात मिळते. बरोबर नाही, जे जसं कार्य केलंस तसं तुला लगेच प्राप्ती आहे. ही अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तीर्थव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगत, तैसे नव्हे हातीच्या हाती सप्रचित श्रवण. नाना रोग नाना व्याधी तात्काळ तुळीची औषधी, तैशी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. बघा, आपल्या देहाला नाना प्रकारचे रोग, नाना प्रकारच्या व्याधी आजार जरी असले तरी रामबाण औषधं असतात की नाही? नक्कीच आहे. त्या रोगांचा त्या व्याधींचा तात्काळ नाश होतो. श्रवणाची कार्यसिद्धीसुद्धा अशीच तात्काळ फळ देणारी. भाग कसा दिलेला आहे बघा, अनेक रोग अनेक व्याधी, आपण लगेच डॉक्टरकडे जातो की नाही? आजार बरा झाला की बरा वाटतो. परंतु नाना रोग नाना व्याधी असल्या तरी रामबाण औषध ज्या प्रकारे असतं त्या रोगांचा व्याधीचा तात्काळ नाश. श्रवणाची कार्यसिद्धीसुद्धा अशीच तात्काळ फल देणारी आहे. 72 रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. बघा, इतकं सामर्थ्य. श्रवणाचा विचार कळे तरीचा भाग्यश्री प्रबळे, मुख्य परमात्मा आकळे स्वानुभवासी. श्रवणातील विचारांचं नीट आकलन झालं तरच तात्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्माच स्वानुभवाच्या योगे प्राप्त होतो. या नाव जाणावे मनन, अर्थालागी सावधान, निदिध्यासे समाधान होत असे. श्रवणाचा विचार कळणे, सावधपणे अर्थ समजून घेणे आणि त्यांचे वारंवार चिंतन करणे याच मनन म्हणतात. बघा, श्रवण केलेलं आहे, श्रवणाचं मनन करायचं आहे. मग मनन कसं करता येईल? श्रवणाचा विचार आपल्यामध्ये कळला पाहिजे ना. जे श्रवण केलं त्याचा अर्थ जर आपण समजून घेतला आणि त्याचं चिंतन केलं तरच मनन आहे. आता मननाचा निधिध्यास, त्याचे सतत अनुसंधान ठेवणे याच निधिध्यास म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजेच काय, त्याच्या योगेच आपल्याला समाधान प्राप्त होते ना. आपण अभ्यास करतो, अभ्यास करत असताना आपण लक्षात ठेवतो की नाही? जर लक्षात नाही ठेवलं तर पेपरला आपण लिहिणार काय? बरोबर की नाही? त्याचं आपण स्मरण करतो आणि त्या स्मरणातून आपण काय करत असतो? ते पेपर लिहित असतो. त्याचप्रमाणे आपल्याला सांगितलं, श्रवण आहे, श्रवणातून मनन आणि मननातून निसर्गास. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निसंदेह. वक्ता जे बोलतो त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान लाभतं ना. जर सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्वरूपानुभव येऊन निसंदेहता प्राप्त होते. आता समोरील व्यक्ती काय बोलत आहे हे जर आपल्याला लक्षातच येत नसेल, काय बोलते त्याचा अर्थ जर कळत नसेल तर त्या बोलण्याला त्या कळणारा अर्थ आहे का? नाही ना. आपण बघा, गुरुजी शिकवत असतात, सर शिकवत असतात, टीचर शिकवत असतात. जर समोरची व्यक्ती काहीतरी शिकवत आहे, समोरचे सर टीचर काय शिकवत आहे, जर विद्यार्थ्यांनी जर समजून घेतलं तरच विद्यार्थ्याशी मिळेल विद्या ना. आणि नाही जर समजून घेतलं तर विचारावं ना. हा आपला अधिकार आहे. परंतु आपण काय करतो? जाऊ दे, नाही समजलं जाऊ दे, आपण त्याकडे पाहत नाही. मग आपल्याला यश मिळेल का हो? नाही ना. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे? बोलिल्याचा अर्थ कळले, जे काय बोललेलं आहे त्याचा अर्थ आपण जाणून घ्यायला हवा, तरच समाधान मिळेल. संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान. संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो. आपल्या मनामध्ये संदेह काय कमी आहेत? संशय, चिंता अनेक प्रकारचे कार्य करत असतात.
त्या संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होतो. जो संदेह आलेला आहे, संशय आहे, बघा प्रत्यक्षपणे आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर, मुलाचा आईवडिलांवर, आईवडिलांचा मुलावर, मुलींवर प्रत्यक्षपणे संशय असतो की नाही? तो संशयच मुळापासून नष्ट व्हायला हवा. यासाठी काय हवं? श्रवण खूप गरजेचं. जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी. बघा, जेथे श्रवण मनन नसते तिथे समाधान कसं टिकून राहील? समाधान जर टिकवायचं असेल, बघा प्रत्यक्षपणे श्रवण करणं खूप गरजेचं आहे. श्रवण मनन केलं नाही तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो शेवटी बद्ध होतो. मुमुक्ष साधका अथवा सिद्ध, श्रवणे विनतो बद्ध, श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय. मुमुक्ष असो किंवा साधक असो किंवा सिद्ध असो, परंतु श्रवण मननाशिवाय तो अबद्धच आहे. श्रवण मननाचे चित्तशुद्धी बघा प्रत्यक्षपणे शुद्ध होते की नाही? आपण जर श्रवण केलं, श्रवणातून मनन आणि मननातून संपूर्ण निजध्यास केला, तर त्यामुळे जे मन आहे, जी बुद्धी आहे ती उत्तमाची होईल की नाही? नक्कीच. परंतु बघा मुमुक्ष असो किंवा साधक असो किंवा सिद्ध असो, जर श्रवण मनन जर नसेल तर अबद्धच आहे. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे, परंतु आपल्याला संपूर्णपणे या देहाला आजाराने ग्रासलेला आहे, तर आपल्याकडे पैसा असून सुद्धा शरीर साथ देत नाही आहे, तर त्या पैशाला किंमत आहे का हो? नाही ना. त्याचप्रमाणे भाग कसा दिलेला आहे? जेथे नाही नित्य श्रवण, ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमुने सर्वथा. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचं श्रवण होत नसेल, ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरही थांबू नये. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचं श्रवणच होत नाही आहे, बरोबर, आपण श्रवण करण्यासाठी जात आहोत, परंतु श्रवण करण्यासाठी जात असताना तिथे आपल्याला श्रवण होत नाही आहे, मग तिथे जाऊन फायदा आहे का? कारण का? कारण मन संपूर्णपणे चंचल आहे, विषय वासना आड येते, संगत एक प्रकारची वाईट आहे. कारण जिथे आपल्याला प्रत्यक्षपणे बघा मोक्ष प्राप्त होणार आहे, शाश्वती प्राप्त होणार आहे, परंतु ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचं श्रवणच होत नसेल, देह बसलेला आहे, परंतु उपासनेला देह जरी बसला आहे तरी उपासना करून देणारा कोण नाही आहे. निवेदन ठेवता आला पाहिजे, हे समर्थ राहा, हे सद्गुरू राहा, हे परमेश्वरा, हा देह उपासनेला बसत आहे, या देहाकडून उत्तमाची उपासना करून घे. बघा प्रत्यक्षपणे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले ते तुके व्यर्थ, श्रवणे विन होय. बघा जेथे श्रवणरूपी स्वार्थ साधला जात नाही, तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार आहे? जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. म्हणून बघा प्रत्यक्षपणे श्रवण किती महत्त्वाचं आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये श्रवणाला फार किंमत आहे. कारण सामर्थ्य आहे ना. मागे केले तितके व्यर्थ, श्रवणे विन होय. मागे जेवढं काही गेलं ते सोडून दे, परंतु आता या क्षणाला श्रवण खूप गरजेचं आहे. पूर्वी जे काही साधन केले असेल किंवा नसेल ते श्रवणाविन व्यर्थ. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे, संसार सागे. या संसाराच्या सागरात संपूर्णपणे आपला देह गुरफटलेला आहे, बुडालेला आहे. त्याला तारायचं असेल ते श्रवण खूप गरजेचं आहे. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेचे करावे. बघा ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावे लागते किंवा पाणी प्यावेच लागते, त्याचप्रमाणे श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे. श्रवणातून बघा प्रत्यक्ष परमार्थ आहे, परमार्थातून जर श्रवण बाजूला सारलं तर झिरो किंमत. त्याचप्रमाणे या देहाला ज्याप्रमाणे बघा सकाळ संध्याकाळ जेवण लागतं की नाही? लागतं. पाणी लागतं की नाही? नक्कीच लागतं. त्याप्रमाणे या देहाला उत्तमरित्या श्रवणाची खरी गरज आहे. कारण श्रवण जर नसेल
तर देह संपूर्णपणे बघा मनसुद्धा उत्तमाचं नसणार आणि बुद्धीसुद्धा उत्तमाची कार्य करणार नाही. म्हणून या पृथ्वी तलावर येऊन मग या देहाचा उपयोगच होत नाही. बरोबर की नाही? म्हणून ज्याप्रमाणे आपण अन्न सेवन करतो त्याप्रमाणे आपल्याला काय प्राप्त होतं? रक्तपुरवठा सुरळीत होतो. पाणी प्यायल्याने आपल्यामध्ये एक प्रकारची एनर्जी असते. बरोबर की नाही? जी टवटवीतपणा असते ती टवटवीतपणा आपल्याला श्रवणातून प्राप्त होते. आपल्याला काय वाईट आहे काय चांगलं आहे ती गोष्ट आपल्याला श्रवणातून प्राप्त होते. श्रवणाचा हा अनादर आळस करी जो नर त्याचा होय अपहार स्वैता विषय. बघा जो देह या श्रवणाचा आळस करतो या पृथ्वी तलावर त्याची सुटका नाही ना शेवटी, कारण त्याचा होय अपहार. जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वैताच मुक्त. मग भोग भोगणी आहेच हो. आपण कितीही मजा मारली तरी मजा बघा प्रत्यक्षपणे नंतर सजा होते की इथून सुटायचं आपल्याला. कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही. जन्म आहे म्हणजे मरण आहेच. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे नित्य श्रवण केलेची करावे. बघा ज्याप्रमाणे श्रवण करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे नित्य नियमितपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असं होऊ नये यासाठी श्रवण आपल्याला करता यायला हवे. आता श्रवण कैसे करावे कोण्या ग्रंथांस पहावे पुढील समासी आगवे सांगी जल. आता श्रवण कसं करायचं कोणत्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे? पुढील समासी आगवे पुढच्या समासामध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रत्यक्षपणे बघा जे श्रवण आपल्याला करायचं आहे त्यासाठी कोणता ग्रंथ आहे? जो प्रत्यक्षपणे देह आहे त्या देहाला संपूर्णपणे श्रवणाची किती गरज आहे याचं सविस्तर वर्णन पुढच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. आता श्रवण कैसे करावे कोण्या ग्रंथांस पहावे पुढील समासी आगवे सांगी जेह. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपन्ना समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.